मंगळ बाजारात बेकायदेशीर गोवंशीय कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा। एक आरोपी जेरबंद, दुसरा पसार। जालन्यातील मंगळ बाजार परिसरात बेकायदेशीर गोवंशीय कत्तलखान्यावर पोलिसांनी धडक छापा टाकला। या कारवाईत एक आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले असून दुसरा आरोपी फरार झाला आहे। छाप्यात तब्बल 300 किलो गोवंशीय मांस, कत्तलीसाठी लागणारी हत्यारे आणि वजन काटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जप्त मालाची किंमत तब्बल 62,600 रुपये इतकी आहे। सदर बाजार पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन सानप यांच्या पथकाने ही कारवाई केली। या छाप्यात महानगरपालिका अधिकारी, पशुधन अधिकारी डॉक्टर विजय झांबरे आणि स्वच्छता विभागाचा कर्मचारी वर्ग सहभागी होता। पोलिसांना पाहून सरफराज शेखलान नावाचा आरोपी फरार झाला, तर मुजीब सत्तार कुरेशी हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला। जप्त केलेल्या मांसाचे नमुने सीए तपासणीसाठी राखून ठेवले असून उर्वरित मांसाची विल्हेवाट नगर परिषदेच्या वतीने डंपिंग ग्राउंडवर करण्यात आली। या प्रकरणी आरोपींवर भारतीय न्याय संहिता 2023 आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सदर बाजार पोलीस करत आहेत।